नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. मोदी सरकारकडून विरोधकांचा एकंदरीत विश्वासघात केल्याचं दिसून आलंय. अमित शहा संसदेत येणार आणि उत्तर देणार असं सांगून विरोधकांना शेवटच्या वेळेपर्यंत अंधारात ठेवलं गेलं. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अमित शहा लोकसभेत आले, पण केवळ स्वतःची उपस्थिती दाखवण्यासाठीच. परंतु संसदेत आल्यानंतरही त्यांचं तोंड काही उघडलं नाही. दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या वापराचा आदेश नेमका कोणी दिला हे त्यांनी सांगितलेलं नाही. संसद असो वा संसदेच्या बाहेर सगळीकडे विरोधक आणि विशेष करून राहुल गांधी सतत प्रश्न विचारत राहिले, पण अमित शहा मात्र मुख गिळून गप्प बसले. आज आपण उत्तर देणार असा दावा ते करत होते, मात्र आजची लोकसभा अवघ्या एका मिनिटासाठीच चालली. याचा अर्थ अमित शहा केवळ हे दाखवण्यासाठीच आले होते की आपण संसदेत येणार असं म्हटलं होतं आणि म्हणून आपण आलो आहोत. परंतु त्यांनी हेही सांगितलं होतं की पॅलेट गन चालवण्यासाठी आदेश कोणी दिला ते याबद्दल सविस्तर सांगतील. मात्र त्यांनी यावर एक शब्दही उच्चारला नाही. सांगणं तर दूरच, उलट ते केवळ मंद स्मित करत एक हसत राहिले आणि लोकसभा अध्यक्षांनी सदन अनिश्चित काळासाठी स्थगित केलं. यानंतर राज्यसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी स्थगित झालं आणि यासह संसदेचं मान्सून सत्र संपलं. यावरून सरकार विरोधकांमुळे किती धास्तवले हे देखील पूर्णपणे स्पष्ट झाले. अमित शहा स्वतः धास्तवलेले असून ज्या प्रकारे सरकारनं हा डाव खेळला, त्यानंतर आता राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले की त्यांना अमित शहा यांच्या राजीनाम्याशिवाय काहीही मान्य नाही. तब्बल 18 दिवस संसदेपासून दूर राहिल्यानंतर अमित शहा संसदेत आले खरे, पण त्यांनी दिल्लीतील निदर्शनांवर कोणतीही चर्चा घडून आणली नाही. आपण संपूर्ण चर्चेत सहभागी होऊ, संसदेत उपस्थित राहून विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ असा दावा ते करत होते. मात्र लोकसभेची कार्यवाही अवघ्या एका मिनिटासाठी चालली. सभापतींनी नंतर सर्व नेत्यांना चहा पाण्यासाठी बोलवलं, पण विरोधकांनी स्पष्ट शब्दात सांगून दिलं की आम्हाला चहा नको, तर थेट उत्तर हवीत. आता विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. या सगळ्या घडामोडीनंतर असा प्रश्न उपस्थित होतो की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अमित शहा यांचा नंबर आहे का? भाजप आणि अमित शहा स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. राहुल गांधींच्या सातत्यपूर्ण विरोधानंतर आणि त्यांच्या दबावामुळे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हे मान्य केलं होतं की गृहमंत्री अमित शहा संसदेत येतील आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनांवर चर्चाही होईल. अमित शहा यावर उत्तरही देतील. अगदी जे.पी. नड्डा यांनीही आपण चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं, पण अमित शहा प्रत्यक्षात संसदेत आलेच नाहीत. शहा संसदेत कधी येणार याच चर्चेत सत्राचे 2 दिवस निघून गेले. उलट विरोधक चर्चेसाठी तयार नाहीत असा आरोप त्यांच्यावर केला जाऊ लागला. तर दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं होतं की आधी गृहमंत्री अमित शहा यांना संसदेत बोलवा तर खरं. या सर्व गदारोळानंतर 12 ऑगस्ट रोजी अमित शहा मीडिया समोर येतात आणि म्हणतात की विरोधकांनी चर्चा करून घ्यावी. मी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या तासात या चर्चेला उत्तर देईल. त्यावर विरोधकांनी प्रत्युत्तर दिलं की आता चर्चेची गरज काय, आम्हाला केवळ उत्तर हवी आहेत. मुद्दे फिरवू नका, थेट उत्तर द्या. दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरण्याचा आदेश नेमका कोणी दिला एवढंच सांगा. काहीही लपून ठेवू नका. नुसती भाषणं किंवा लेक्चर्स देऊ नका, कारण तुमचे लेक्चर्स ऐकण्यासाठी आज देशात किंवा संसदेत कोणीही तयार नाही. आणि याच कारणामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा संसदेबाहेर येऊन म्हणतात की मी संपूर्ण दिवस संसदेत बसण्यास तयार आहे. शहा आले देखील, पण सरकारची खरी मनसुबी काही वेगळीच होती. अमित शहा यांना उत्तर द्यायचंच नव्हतं आणि त्यांनी प्रत्यक्षात कोणते उत्तर दिलंच नाही. सकाळी 11 वाजल्यापूर्वी जेव्हा गृहमंत्री अमित शहा लोकसभेत पोहोचले, तेव्हा विरोधकांनी अमित शहानी माफी मागितली पाहिजे आणि लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे अशा घोषणा देत प्रचंड गदारोळ सुरू केला. या सगळ्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीही घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांना शांत बसण्याचा इशारा केला आणि ते स्वतः हसत होते. जणू काही पुढच्या काही मिनिटात काय घडणार याची त्यांना आधीच कल्पना असावी. समोर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष घटक घोषणा देत होते आणि अमित शहा यांचे ते स्मित हास्य हेच सांगत होते की त्यांना आगामी एका मिनिटातील घटनेची पूर्ण जाणीव होती. विरोधक माफी मागितली पाहिजे अशा घोषणा देत राहिले आणि या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले, कारण यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आले.
नरेंद्र मोदींच्या येताच वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणेनंतर लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. अवघा 1 मिनिट कार्यवाही चालली. सकाळी 11 वाजता संसदेचं कामकाज सुरू झालं आणि 11 वाजून 1 मिनिटावरच वंदे मातरम सुरू झालं. आणि आता असा गंभीर सवाल विचारला जातोय की लोकसभा अध्यक्षांनी अमित शहा यांना वाचवलं का? म्हणजेच हा सर्व पूर्वनियोजित कट होता का? हा सगळा सरकारचा पूर्वनियोजित डाव होता का? भाजपला संसदेचं सत्र लवकर गुंडाळायची घाई झाली होती का? कारण शहा यांना अत्यंत साधे आणि सरळ प्रश्न विचारले गेले होते आणि या प्रश्नांची उत्तरं मोजक्या शब्दात दिली जाऊ शकली असती. शहा हे सहज सांगू शकले असते की त्यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरायचा आदेश दिला नव्हता आणि जरी सत्य असेल तर त्यांनी ते स्पष्टपणे सांगायला हवं होतं. अन्यथा त्यांनी जबाबदारी स्वीकारत हे मान्य करायला हवं होतं की त्यांच्याच आदेशानुसार पॅलेट गनचा वापर झाला होता. केवळ 1 मिनिटाचं निवेदन देणं अपेक्षित होतं आणि विरोधकही शहा यांच्याकडून नेमकी हीच मागणी करत होते. आता हे एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे ती म्हणजे अमित शहा यांनी अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात अशी विनंती केली होती, आपण विरोधकांशी चर्चा करून आपापसातील सहमतीने आज जितका वेळ योग्य वाटेल तितका वेळ यासाठी निश्चित करावा. निर्धारित वेळेत मी स्वतः सदनात उपस्थित राहून या मुद्द्यावरील चर्चेत भाग घेऊ इच्छितो आणि विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ इच्छितो. आता आपण स्वतःच विचार करा. अमित शहा यांचं म्हणणं आहे की पेपर फुटीवर संसदेत चर्चा आधी झाली पाहिजे आणि विरोधकांनी त्यावेळी नीट पेपर फुटीवर कोणतेही विचार मांडले नाहीत. परंतु अमित शहा यांनी आपल्या पत्रात हे जाणीवपूर्वक सांगितलं नाही की याच दरम्यान राहुल गांधींपासून ते विरोधकांच्या तमाम खासदारांनी दिल्लीत पॅलेट गनच्या वापराचा मुद्दा जोरदारपणे उठवला होता. विरोधकांकडून यावर गृहमंत्र्यांच्या उत्तराचीच वारंवार मागणी केली जात होती. मात्र गृहमंत्री प्रत्यक्षात संसदेत आलेच नाहीत आणि आपल्या जबाबदारीपासून त्यांनी थेट पळ काढला आणि याच कारणामुळे आता हा संपूर्ण वाद अमित शहा यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचलाय. विरोधक आता एकाच मुद्द्यावर ठाम झालेत की त्यांना शहा यांचा राजीनामा हवाच आहे. या संपूर्ण घटनाक्रमाने हे पूर्त स्पष्ट होतं की हे सरकार आता विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्यास अत्यंत घाबरत आहे आणि त्यांच्याकडे प्रश्नांची कोणतीही उत्तरं उरलेली नाहीत. जर संपूर्ण अधिवेशनात अमित शहा निवेदन द्यायला आलेच नाहीत याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे पॅलेट गन बद्दल विरोधक जे म्हणताय ते खरंय का? हे कमेंट करून तुम्हीच मला कळवा आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.